नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. तर आज आपण हे पॉपलेट घेतलेले आहेत मोठे. तर कोकणी पद्धतीने पॉपलेटची भाजी कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हे 2 मोठे पॉपलेट आहे जे स्वच्छ कापून धुवून घेतलेले आहे. आणि इथे आपल्याला आधी वाटण करायचं आहे. त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही सुक्कं खोबरं किंवा ओलं नारळ काहीही घेऊ शकता. त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठे चमचे धणे, अख्खे धणे आहेत हे, 2 लाल मिरची आणि अर्धा चमचा हळद. आणि आता आपल्याला याची छानशी वाटून घ्यायचं आहे. भरड नाही करायची आहे. ज्याप्रमाणे आपण चिकनसाठी वाटण करतो खोबऱ्याचं, त्याप्रमाणे आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण एक कढई घेऊया. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून फोडणीवर, तेल गरम झालं की लाल मिरची घालूया आणि जे आपण वाटण करून ठेवलेलं होतं ते सगळं वाटण घालायचं आहे. आणि वाटण छान आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातला लसूण धणे याचा थोडा कच्चा पण जाण्या इतपत आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही मसाला जेवढा छान भाजाल तेवढी भाजीला चव खूप छान येते. आपल्याला हे वाटण छान भाजून घ्यायचं आहे. वाटण छान भाजून झालं आहे आपलं. त्यानंतर आपल्याला इथे 2 मोठे चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ. इथे मी हळद घालणार नाही आहे कारण हळद आपण वाटणामध्ये घातलेली होती. तुम्ही बघू शकता इथे मसाला टाकल्यावर ग्रेव्हीला खूप छान रंग आलेला आहे आणि ग्रेव्ही आपली खूप छान भाजूनसुद्धा झालेली आहे. तर आता आपण जे फिश म्हणजे पॉपलेट जे कट करून ठेवलेले होते स्वच्छ धुवून ते त्यामध्ये घालूया आणि छान संपूर्ण मसाल्यामध्ये पॉपलेट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला म्हणजे जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी जास्त पाणी नव्हतं घातलं. मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं वाटण राहिलेलं त्यामध्ये पाणी घातलेलं आणि तेच पाणी मी त्यामध्ये घातलं आहे. तुम्ही बघू शकता इथे छान उकळी आलेली आहे आणि कलर पण भन्नाट आलेला आहे. आणि फिश आहे हे काय शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये छान शिजून होते. वरून आपण आंबटपणा येण्यासाठी 5-6 पाकळ्या कोकम घालूया आणि भरपूरशी कोथिंबीर घालूया आणि आपली गरमागरम कोकणी पद्धतीने पॉपलेटची भाजी तयार आहे. रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. अगदी झटपट होते. वाटण जर तयार असेल तर मग भाजी करायला वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता इथे आपला कोकणी पद्धतीने पॉपलेटचा सार तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा.